श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. श्री विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच. अद्वैत भाव पटुतामहित बुद्धिरहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तोभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूनाम ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांतमिदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण एखाद्या उच्च तत्वावर मनामध्ये असणारे जे अनन्यतम भाव आहेत, या अनन्यतम भावाला श्रद्धेची उपाधी दिली. आणि ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात एखाद्या तत्वावर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या शक्तीवर जोपर्यंत आपली श्रद्धा बसत नाही तोपर्यंत ती शक्ती, ती व्यक्ती आणि ते तत्व यांना आपण जाणून घेऊ शकत नाही. त्यांना जर जाणून घ्यायचं झालं तर सात्विक श्रद्धा अंतःकरणामध्ये असलीच पाहिजे. या जोडीला मी काल हेही सांगितलं की फक्त तिचं अंधश्रद्धेत रूपांतर होता कामा नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. श्रोते हो, यानंतर या 17व्या अध्यायाच्या श्रद्धात्रय विभाग योगाच्या निमित्तानं माऊलीनं आहारत्रयाचं वर्णन केलं. आता आहारत्रय म्हणजे आपण जे खातो ते आहार, आणि जैसा घेणे आहार तैसाची होय प्रकृती विचार, किंवा हा सात्विक रस सेविजे. असं सात्विक आहाराचं, राजस आहाराचं, तामस आहाराचं वर्णन माऊलीनं या श्रद्धेचं वर्णन, श्रद्धेच्या 3 प्रकाराचं वर्णन जे आहे ना, हे वर्णन केल्यानंतर या 3 प्रकारचे आहार या 17व्या अध्यायात आलेले आहेत. आहार आणि आरोग्य यांचा अनन्यतम संबंध आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या तरी आपण मान्य करतो. या शरीर नावाच्या यंत्रामध्ये म्हणा किंवा याच्या आत म्हणा, आपण जे टाकतो त्याप्रमाणे बाहेर येतं. एक सामान्य नियम आहे आपला, जे रॉ मटेरियल आपण टाकतो तसं प्रोडक्शन होतं. आता रॉ मटेरियल काय टाकायचं हे आपल्याला, प्रोडक्शन जर चांगलं हवं असेल, जगाच्या बाजारात त्याला मूल्य हवं असेल तर मटेरियल टाकताना चांगलं टाकावं लागेल. जगाच्या बाजारात प्रोडक्शनला कोणीच विचारलं नाही तर मटेरियल टाकण्याचा काही उपयोग नाही ना. तसं आहे आहाराचं. म्हणजे आहारामध्ये माऊलीनं इथं तामस आहार, राजस आहार आणि सात्विक आहार अशा आहाराच्या 3 प्रकाराचं जे वर्णन आहे हे वर्णन केलेलं आहे.
श्रोत्यांनो, आहाराच्या नियमाकडं पाठीमागच्या दशकापासून आता काही अतिउच्च पातळीवरची मंडळी वळायला लागलेली आहेत. हे सत्य आज आपण मान्य करत आहोत. याला कारण हे आहे की अतिरिक्त आहारामुळे जे नको तेवढे शारीरिक विकार आहेत, हे शारीरिक विकार शरीरामध्ये वस्ती करायला लागलेले आहेत. अतिरिक्त आहाराच्या पलीकडं आहाराच्या न्यूनतेमुळे अनेक विकार जे आहेत, हे विकार आपल्यामध्ये वास्तव्य करायला लागलेले आहेत. तेव्हा पहिला आहाराचा प्रकार तामस आहार. तामस याचा अर्थच आहे तम, ज्याचं वारंवार मी आपल्याला सांगितलं की जो मनामध्ये, जो शरीरामध्ये आपल्या मनातल्या चंचलतेचे भाव उच्च कोटीवर नेण्याचं काम करतो, तो तामस आहार. बऱ्याच वेळी हा जो तामस आहार आहे, हा तामस आहार समाजामध्ये, आणि आता तर खवय्याचे स्वतंत्र दालनं सुरू झालेली आहेत, त्यामुळं माझ्यासारख्या पामराने या तामस आहारावर माऊलीच्या शब्दात बोलले एवढंच करू शकतो हो मी. कारण तामस आहारात काय खातो, कुठं खातो, कधी खातो याचा पत्ता सुद्धा लागत नाही. आता खाणाऱ्याला जर आपण काय खातो हे कळत नसेल तर प्रोडक्शन कसं होईल याचा विचार करा. उत्पत्ती जी आहे, ही उत्पत्ती ही कशी होईल सांगा. माऊलीनं सांगितलंय, दुर्गंधी युक्त 4 प्रहर निघून गेलेलं, मनामध्ये वासना विकारांना निर्माण करणारं, मेंदूला चंचल करणारं, शरीराला जड करणारं जे असतं, अन्न असो किंवा जो आहार असतो ना, त्याला तामस आहार असं म्हणतात. हा जो तामस आहार आहे, हा तामस आहार आपल्याला अशा पद्धतीनं मेंदूला चंचल करण्याचं काम करतो. मग तामस आहार आला की मदिरापान आलं, मदिरापान आलं की मग जे शरीराचं जडत्व आहे, हे जडत्व आपोआप आलं. तेव्हा आहार घेताना या गोष्टीची जाणीव असायला हवी. मला असं म्हणायचं नाही श्रोत्यांनो, सगळीच मांसाहारी माणसं ही वाया गेलेली आहेत आणि सगळीच शाकाहारी माणसं ही डायरेक्ट स्वर्गाला गेलेली आहेत, असंही नाही. तिथे जी मर्यादा आहे, ही मर्यादा ज्या लोकांनी बाळगण्याचं काम केलं ती सुद्धा संतुलित अवस्थेत जगलेली आहेत. परंतु या मर्यादेच्या पलीकडं जर हा आहार गेला तर कबीरानं म्हटलं होतं, बकरी पाती खात है ताकी काढी खाल, जो जन बकरी खात है उनका कोण हवाल. आणि याचा सोपा अर्थ असा, बकरीचं जे काही पिल्लू असेल ते पानं खातं झाडाचं, आणि तुम्ही त्याला त्याची कातडी सोलून खाण्याचं काम करता. केवळ झाडाची पानं खाणाऱ्या निरुपद्रवी बकरी जी आहे, या बकरीला सोलून खाणाऱ्याचं काय काय सोलावं असं कबीरानं म्हटलेलं आहे, मी म्हणत नाही. म्हणजे हा जो तामस आहार आहे, हा एवढ्या प्रमाणामध्ये आपल्यात तमोवृत्ती निर्माण करण्याचं काम जे आहे ना, हे काम करतं. तरुण मित्र जे हे चॅनेल बघत असतील त्या मित्रांना माझी विनंती आहे, मित्रांनो, मर्यादित प्रमाणामध्ये आपण हा आहार घेतला तरी काही हरकत नाही, पण दिवस मावळला की दुसऱ्याची जोडणी काय आहे ही बघण्यासाठी आणि दिवसभर भुके कंगाल पोटी भुंकणाऱ्या काही लोकांना एकत्रित करून त्यांना आडवं करण्यासाठी आज लोकशाहीच्या मारेकऱ्यांनी जे प्लॅनिंग चालवलेले आहेत त्यांच्यापासून सावध राहा. या तामस आहाराचा त्याग केला तर तुम्ही लगेच ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, कबीर होणार नाही. परंतु या तामस आहारावर नियंत्रण आणण्याचं काम केलं तर तुमची सद विवेक बुद्धी जागी राहील. आणि सद विवेक बुद्धी जर जागी राहिली तर जगावं कसं, दुसऱ्याशी व्यवहार करावेत कसे, या गोष्टीची
किमान पक्षी जाणीव होईल. म्हणून या गोष्टीपासून सावध राहणं गरजेचं आहे. यासाठी वारकऱ्याने किंवा भागवत धर्माने तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असावा, परस्त्रीला माते समान मानावं, मुखानं हरीचं नाम घ्यावं, हातानं हरीची नावाची टाळी वाजवावी आणि हरी हरी म्हणत हरीच्या गावापर्यंत पोहोचावं. हरीच्या गावापर्यंत पोहोचलं की हरीच्या कृपेचा जो प्रसाद आहे तो घ्यावा आणि पुन्हा गावापर्यंत यावं. हा वारकऱ्याचा नित्यक्रम. या नित्यक्रमाच्या भट्टीमध्ये काय होतं? या नित्यक्रमाच्या भट्टीमध्ये जे गाव, जे घर आज तामस वृत्तीनं नष्ट व्हायला लागलंय त्याचं संरक्षण होतं. माळेनं माणसं मोक्षाला नेली की नाही हे मला माहित नाही, पण गावागावामध्ये जे माळकरी आज तयार व्हायला लागले, मग कुणी दारू सोडण्यासाठी माळकरी झाले, कुणी मांसाहार सोडण्यासाठी झाले, पण एक झालं ना, माळेनं बुडणारी घरं वाचवण्याचं काम केलं. जी घरं रसातळाला पोहोचली होती त्यांना वाचवण्याचं काम केलं. आणि तामस आहारामुळे या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टीचं जे नियंत्रण आहे, हे नियंत्रण या शाकाहाराद्वारा आणण्याचं काम केलं. जसं जैन धर्माने अहिंसेचं प्रतिपादन केलं आणि अहिंसेचं प्रतिपादन करत असताना शाकाहार हा मानवी आहार आहे याचं आग्रहानं तीर्थंकरांनी प्रतिपादन करण्याचं काम केलं. तसंच वारकऱ्यांनी हा आहार मानवी आहार आहे म्हणून तामस आहाराचा जाणीवपूर्वक त्याग करावा. श्रोत्यांनो, केवळ मांसाहार हा तामस आहार नाही, तर मी म्हटलो ना, दुर्गंधीयुक्त जे आहे हेही तामस आहारामध्ये येतं. 4-6 प्रहारापूर्वी डॉक्टर आपल्याला सांगतात शिळं अन्न खाल्लं का, बाकीचं काय झालं का, 4-6 प्रहारापूर्वी जे काय असेल, आता हे थोडं विनोदाचं होईल, कारण काय आहे, 5-6 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आपण पुन्हा तेच खायचं काम करू. आणि हे आपल्याला सांगतात 4-6 प्रहर म्हणजे 4-4 तासाचा एक प्रहर मानला तर जास्तीत जास्त 20 तास. 20 किंवा 16 तासापूर्वी जे उत्पन्न झालं त्याचं हळूहळू तामसामध्ये रूपांतर होतं. म्हणून त्याचं भक्षण करू नये, ते खाऊ नये असं वर्णन माऊलीनंही केलं आणि जे आहारशास्त्र आहे या आहारशास्त्रानेही केलं. थोडक्यात असं की हा जो तामस आहार आहे, हा तामस आहार माणसाच्या चित्तवृत्तीला चंचल करत असल्यामुळं त्याच्यावर नियंत्रण असावं. त्याच्यावर जर नियंत्रण नाही ठेवलं तर आणि काय होतं, तामस आहाराच्या बाबतीत माणसं निमित्त शोधतात. परवा अमावस्या झाली आषाढ संपण्याची, खरं तर ती गटाहारी दीप अमावस्या होती, पण आपण तिला गटारी केलं आणि तिला गटारी करून माणसं श्रावणाच्या उंबरठ्यावर गटारात कशी जातील याचं प्लॅनिंग करण्याचं काम केलं. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर किती क्विंटल मटणाची विक्री झाली, किती क्विंटल माशांची विक्री झाली, किती बाटल्या मदिरेची विक्री झाली याच्या सुरक्षित बातम्या आल्या. का? माणसं आपलं खाण्यापिण्यासाठी आदिदैविकांना आणि भारतीय परंपरेला सुद्धा यामध्ये ओढण्याचं काम जे आहे ना, हे काम करतं. या दीप अमावस्याच्या निमित्तानं श्रावणातला पावित्र्याचा जो दीप आहे तो दीप अंतःकरणात तेवावा ही भावना या पाठीमागे आहे. श्रोत्यांनो, ही भावनाच आपण विसरून गेलो. याला कारण तामस आहार. जसं या अमावस्याचं तसं तुमच्या माझ्या गावात चालणाऱ्या जत्रा यात्रा वगैरे सगळ्यांचं देवाच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांना त्रास देऊन त्यांचे शाप सहन करून माणूस नावाचा प्राणी कृतज्ञतेने जगण्याचं काम करतो. आणि ही जी कृतज्ञता आहे, ही कृतज्ञता त्याचा जो तामस आहार आहे या तामस आहारातून प्रकट होते.
तामस आहार घेणारी माणसं समाजात अस्वस्थता, दंभ, दुराचार, पाप, व्याभिचार निर्माण करण्याचं काम करतात. ते फक्त मी मगाशी म्हटलो तसे मांसाहारीच नसतात. ते शाकाहारीमध्ये सुद्धा जी तामसिकता असते त्या तामसिकतेमध्ये ते येतात आणि त्यामुळं या आहाराचा त्याग करावा असं या 17व्या अध्यायाच्या निमित्तानं माऊलीनं स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर थोडासा स्वाप्त प्रकार येतो राजस आहाराचा. अति उष्ण, अति तिखट, अति प्रदर्शनीय जे आहार आहेत ना ते राजस आहार. म्हणजे आज जे राजस आहार आहेत हे राजस आहार ज्याला व्हरायटी म्हणतो आपण, ही जी विविधता आहे या विविधतेच्या रूपानं निर्माण होतात. राजस आहार सुद्धा अंतःकरणामध्ये रजाची भावना जी आहे ही भावना निर्माण करतात. श्रोत्यांनो, मेंदूला पुरवलं जाणारं रक्त हे शुद्ध असावं, मनाने शुद्ध भावनेने दुसऱ्यांचा विचार करण्याचं काम करावं असं जर वाटत असेल तर मी ओवी पहिल्यांदा सांगितली तरी सात्विक आहार सेविजे, सात्विक आहाराचं सेवन करण्याचं काम करावं. हा जो सात्विक आहार आहे हा याचा अर्थ असा नाही की घृत किंवा तूप, दही, लोणी वगैरे वगैरे. बऱ्याच वेळा काय होतं, सात्विक आहाराच्या नावाखाली हे खाऊन सुद्धा माणसं शारीरिक विकाराचे शिकार होतात. तर तसं नाही. माणसाच्या शरीराला आणि मनाला चैतन्य प्रदान करण्याचं काम जो आहार करतो ना तो आहार म्हणजे सात्विक आहार. त्याच्यामध्ये साधी भाकरी असेल, साधी भाजी असेल, दररोजच्या क्रियेतले आपले जे आहार आहेत ना हे असतील, हे करावं. सात्विक आहार हा साधकाच्या जीवनातली नियमितता आहे ना ती करतो. म्हणून तुमच्या माझ्या लहानपणी ताट समोर आलं जेवणाचं की एक श्लोक म्हटल्या जायचा आणि तो होता, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज आवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरड नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जेवण हा सुद्धा एक यज्ञ आहे आणि यज्ञ कर्मामध्ये यज्ञ करता यजमान जो आहे ना तो पूर्णपणे सज्ज असला पाहिजे. त्याप्रमाणे आपला आहार हे यज्ञ कर्म आहे आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे नुसतंच ब्रह्म नाही, अपूर्ण ब्रह्म नाही किंवा आंशिक ब्रह्म नाही, तर सत्वांशाला प्रकट करणार हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून या पूर्ण ब्रह्माला नमस्कार करून ही प्रार्थना करून आत अन्न टाकल्या जायचं. त्यामुळं व्हायचं काय, त्यामुळं लगेच ज्ञान, मोक्ष, मुक्ती निर्माण होत होती असं नाही. त्यामुळं माणूस हा मनुष्यत्वाच्या जे काही अधिकार आहेत त्यावर दुसऱ्याला समजावून घेण्याच्या आणि मेंदूच्या आणि मनाच्या प्रसन्नतेवर स्थिर राहायचा. अन्नाला ज्या वेळा पूर्ण ब्रह्म मानल्या जातं त्यावेळा त्याला लाताडलं जात नाही. त्यावेळा त्या अन्नाचा कधी उपमर्द जो आहे हा उपमर्द सात्विक आहारात केला जात नाही. सात्विक आहारात जे जे सत्वयुक्त आहे ते हे शरीर चालवण्यासाठी शरीरात जावं. या सत्वयुक्ताचा त्याग करू नये म्हणून संत गाडगे बाबा पहिल्यांदा तर खापरातच जेवायचे, ज्याचं वर्णन करताना इंद्रजित भालेरावांनी म्हटलं होतं, गाडग्यात केला ब्रह्मांडाचा काला,
खापराने प्याला तत्वज्ञान, देऊन या टाळी उठविले रान, ज्याचे त्याला भान येण्यासाठी. असे गाडगे बाबा जर एखाद्या पात्रामध्ये ताटामध्ये कुठे जेवले तर जेवण पूर्ण झाल्यानंतर त्यात पाणी ओतायचे, त्याला स्वच्छ करायचे आणि ते पाणी सुद्धा पिऊन टाकायचे. भाताचा एक शीत, भाकरीचा एक कण त्या पात्राला चिकटता कामा नये, एवढी दक्षता ते घ्यायचे. आपला जर विचार केला ना तर श्रीमंताच्या लग्नापासून बाकीच्या गोष्टीपर्यंत आणि आपल्या चालणाऱ्या पार्ट्यातनं पडणाऱ्या अन्नावर कमीत कमी 8-15 दिवस भुकेलेले जी माणसं आहेत ही जगू शकतील, एवढी आपण त्याचा उपमर्द करतो. ईश्वराची उपेक्षा करणं आणि पूर्ण ब्रह्म अन्नाची उपेक्षा करणं दोन्ही गोष्टी समान आहेत. सात्विक आहार सांगतो की या पूर्ण ब्रह्माची कधी उपेक्षा करू नका. या सात्विकतेचे भाव मनात आणून त्याचं सेवन करण्याचं काम करा. ज्या वेळा तुम्ही याचं सेवन कराल त्यावेळा जे सद्विचार, सद्भावना, सद्प्रवृत्ती जी आहे ही आपोआप निर्माण होईल. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न तुम्हाला करावे लागणार नाही. आहार विचार जो आहे हा अध्यायच तसा त्रिविध स्तराने भरलेला आहे आणि त्यामुळं आहार विचारानंतर माऊलीनं जो दान किंवा तप विचार आहे, हा दान किंवा तप विचार हे दोन्ही विचार क्रमशः या 17व्या अध्यायाच्या निमित्तानं मांडण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा सात्विक दान, राजस दान, तामस दान, दानामध्ये आपण जर विचार केला तर दाता मागे मोड 10ची, अंध मागतो दिडकी, पोटासाठी सती मागते एक रिकामी खिडकी. या ओळीप्रमाणे जे दान आहे त्या दानाचं प्रचंड प्रमाणामध्ये जाहिरात किंवा प्रदर्शन ज्यावेळी केलं जातं त्यावेळी ते राजस दान होतं. आणि राजस दान जे आहे हे राजस दान माणसामध्ये असणारे जे सात्विकतेचे भाव आहेत या भावाला नष्ट करण्याचं काम करतं. खरं तर द्यायचं झालं तर एवढी मोठी जाहिरात करून देण्याचं काहीच काम नाही ना. आज तर तसं नाही, द्यायचं टीजभर आणि जाहिरात विधभर. त्याची जी जाहिरात आहे ही विधभर केले म्हणजे 5 साड्या दिल्या, जाहिरात 50 इंचाची झाली पाहिजे. म्हणजे 500 रुपयाच्या साड्याची जी जाहिरात आहे ती जाहिरात आपण 5-50 हजाराची करण्याचं काम करतो. अशाने होतं काय माहिती आहे का, ओढे नाले नद्या पावसाळ्याच्या दिवसात भरभरून वाहतात पण उन्हाळ्यामध्ये त्यांच्यातून धुरळा उडायला लागतो. तसं आहे राजसदानाचं. तात्पुरतं आपण किती दानी आहोत, आपण किती उदार आहोत याची जाहिरात होत असेल, पण नंतर दुष्कर्माचा जो धुरळा आहे तो धुरळा त्याच्यामधनं उडायला लागतो. नंतर ही जी दुष्कर्म आहेत ही दुष्कर्म आपल्याला नको त्या अवस्थेपर्यंत नेण्याचं काम करतात. असं म्हटलं जायचं, एका हाताने दिलं तर त्याचा दुसऱ्या हाताला पत्ता लागता कामा नये असं दान असावं. दानामध्ये जोडून या धन हा अभंग मी आपल्याला सांगितला होता मध्यंतरी. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खानी. चांगली गती जर प्राप्त व्हायची असेल तर सत्य कर्मानं, अखंड निष्ठेनं, आपल्या श्रमानं मिळविण्याचं काम करावं. तेवढ्याच उदात्ततेनं ते खर्च करण्याचं काम करावं. परंतु ते दिल्यानंतर
त्याचं प्रकटीकरण होता कामा नये. तामसदान तर असं आहे, दिल्यानंतर देणारा आज देतो आणि उद्या म्हणतो तुला काय फुकट दिलेलं नाही, माझ्यासाठी तू आता भुंकण्याचं काम केलं पाहिजे म्हणून तुला हे दिलेलं आहे. तुला जे दिलंय ना ते तू माझा अंकित व्हावा म्हणून दिलेलं आहे. म्हणून या माध्यमातून तरुण मित्रांना आणखीन एक मेसेज देणार आहे मी. मित्रांनो, जे फुकट मिळतं त्याच्यापासून सावध राहा. जे दान फुकट मिळतं उद्या ते आपल्याला विकत घेतल्याशिवाय राहणार नाही. ते फुकट दिलेलंच नसतं, ते आपल्याला विकत घेण्यासाठी दिलेलं असतं. आज ते फुकट दिलं असं दाखविल्या जातं आणि उद्या तेच आपल्याला त्यांच्या नावानं भुंकण्याचं काम करायला लावतं. एक वेळा उपवासी राहिलो तरी चालेल, एक वेळचं अन्न मिळालं तरीही चालेल, अर्धवस्त्रानिशी राहावं लागलं तरी चालेल, परंतु हे जे मिळणारं तामसदान आहे या तामसदानाचा स्वीकार करू नका. ज्या वेळा या तामसदानाचा स्वीकार केला जाईल त्यावेळा आळंदी, आळशी आणि बदमाश लोकांची निर्मिती होईल. आणि आळंदी, आळशी, बदमाश लोक जे आहेत हे बदमाश लोक फक्त आमच्या हाताकडं पाहण्याचं काम करत राहतील, आम्ही काय देतो याच्याकडं पाहण्याचं काम करत राहतील. असं हे तामसदान. एक दान आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे सात्विक दान. जे दान केल्यानंतर मी जे म्हटलं होतं परत मला काहीतरी मिळावं, नाव मिळावं, गाव मिळावं, धन मिळावं, मान मिळावा याची अपेक्षा केली जात नाही. ज्याच्यामध्ये अनेक मंडळी असे आहेत की कुठंही आपलं नाव, गाव, सन्मान यांना येऊ न देता आपलं जे सत्कार्य आणि आपलं जे सत्पात्री दान आहे हे सत्पात्री दान करत राहतात. हे जे सात्विक दान किंवा सत्पात्री दान आहे त्याचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. ज्याचा संकल्प सत्य आहे, ज्याचं दान सत्य आहे, ज्याचं कर्म सत्य आहे त्याचा दाता प्रत्यक्ष भगवंत आहे. आणि ज्याचा दाता भगवंत आहे तो त्याच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या सदिच्छेचं, संकल्पाचं जे आजपर्यंत त्यानं भाव प्रकट केले ते पूर्ण करण्याचं काम ती ईश्वरी शक्ती करते. म्हणून हे जे दान आहे हे दान सत्य संकल्पाचा असावं. तसं त्रिविध तप आहे, त्रिविध श्रद्धेचा, त्रिविध दानाचा, त्रिविध यज्ञाचा, त्रिविध तपाचा विस्तृत विचार या 17व्या अध्यायाच्या निमित्तानं ज्ञानोबा माऊलीनं मांडण्याचं काम केलं. त्रिविध तपामध्ये सर्वात महत्वाचं तप हे सात्विक तप, जे वाचेनं केल्या जात, जे माणसाची इंद्रिय आहेत या इंद्रियांच्या द्वारा केले जातं, जे अनन्यतेला महत्व देतं, जे जीवनातील जे निश्चित परमेश्वरी शक्तीपर्यंत पोहोचणारे निश्चित भाव जे आहेत ना या भावांना महत्व देण्याचं काम करतं. जे तप आपल्याला तपस्वी म्हणून या विश्वामध्ये जे तपस्वितेचं चैतन्य आहे हे चैतन्य देण्याचं काम करतं. जे तप आपल्याला मार्गाधारे वर्तवण्याची जी प्रेरणा आहे ही प्रेरणा देण्याचं काम करतं. जे तप समाज जीवनामध्ये एक जे चैतन्य आहे हे चैतन्य निर्माण करण्याचं काम करतं. श्रोत्यांनो, यानंतर येतात ते त्रिविध यज्ञ. या त्रिविध यज्ञामध्ये मग तो द्रव्य यज्ञ असेल, तो सात्विक यज्ञ असेल, या यज्ञांचं पाठीमागे मी वर्णन केलं. आणि ज्ञानोबा माऊलीनं इथं सुद्धा हे जे त्रिविध यज्ञ आहेत हे त्रिविध यज्ञ सांगितलेले आहेत. ज्याच्यामध्ये द्रव्य यज्ञ असेल, ज्याच्यामध्ये
बाकीचे ज्या यज्ञ प्रकारामध्ये म्हणजे पूर्वमीमांसकांनी परंपरेने वैदिकतेने वर्णन केलेले यज्ञ प्रकार असतील, या सर्व प्रकारांच्या पलीकडे एक यज्ञ आहे, जो यज्ञ जीवन यज्ञ म्हणून आमच्यामध्ये सात्विकतेचे भाव जे आहेत हे भाव निर्माण करण्याचं काम करतो. आणि हे सात्विकतेचे भाव निर्माण झाल्यानंतर त्रिविध श्रद्धा, त्रिविध तप, त्रिविध दान, त्रिविध यज्ञ यांचं फल काय मिळतं? यांचं फल ज्ञानाचा, भक्तीचा किंवा ज्याला सायुज्य आपण म्हणतो त्या सायुज्याचा अधिकारी करण्याचं काम हे करतात. माऊलीनं एका ओवीत पाठीमागे वर्णन केलं की कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तळवटू घे. अशा त्रिविधतेने युक्त असणारा अधिकारी हा आम्हाला मोक्षाची सोडी बांधी करी. बंध आणि मुक्तता ही जी आहे म्हणजे बंधनापासून सोडवणे आणि मुक्ततेचं, मोक्षाचं जे मुक्त नभांगण आहे या नभांगणापर्यंत नेणे हे काम भगवान श्रीकृष्णाने आपल्या शिष्याला प्रबोधित करता करता युद्धाच्या प्रचंड गडबडीमध्ये केलं. म्हणून त्याचं योगेश्वरत्व हे महान आहे, म्हणून त्याचं योगेश्वरत्व हे सर्वश्रेष्ठ आहे. श्रोत्यांनो, ज्ञानेश्वरीच्या कलशो अध्यायाच्या निमित्तानं अर्थात 18व्या अध्यायाच्या निमित्तानं ज्या योगेश्वरानं आपल्या आप्त स्वकीयांना ज्याचं प्रतिपादन केलं नाही त्या योगेश्वरानं युद्धाच्या प्रचंड रणधुमाळीमध्ये सुद्धा आपल्या शिष्याचा मोह नष्ट केला आणि तो योगेश्वर म्हणून या वैश्विक पातळीवर सर्वोत्तम दश अवतारातील अवतार झाला. त्याचं चरणी शब्दांचे जे श्रद्धाभाव आहेत हे श्रद्धाभाव आपण उद्याच्या भागात या कलशो अध्यायाच्या निमित्तानं अर्थात 18व्या अध्यायाच्या निमित्तानं करणार आहोत. माऊली तोपर्यंत यातल्या एका तपाचं आपण अनुकरण करूया आणि हे अनुकरण करून समाज जीवनामध्ये श्रद्धेचे खुरटलेले जे अंकुर आहेत त्या अंकुराची पुनर्निर्मिती करूया आणि याची पुनर्निर्मिती करून समाज हा श्रद्धा संपन्न कसा होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.